हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण निघालोय जरा बाहेर म्हणजे आपण निघालोय अकलूजला, आमच्या मामाच्या गावाला. तर मी आणि सनी निघालोय. पण ॲक्च्युली काल मला ब्लॉग करायचा होता, पण थोडेसे व्हिडिओ वगैरे पण रेकॉर्ड केले, पण ते टाकायचे राहून गेले. तर तुम्ही आता मी म्हणजे थोडं जायला आवडतोय, तोपर्यंत तुम्ही हे बघा जरा. मी तर टाकतो जरा असं लगेच पुढं फ्रंटला. तर एक परंपरा आहे म्हणजे इथं गावाकडे असते कावड वगैरे नाचवण्याची. तर ती वाली जी सीन आहे ती तुम्ही बघा. त्यामध्ये आमच्या आईनं जरा चांगलंच एक्सप्लेन केलं आहे की काय विषय असतो तो. तर तुम्ही ते बघा, तोपर्यंत मी आवडतो. म्हणून तर आपण पुढं तसाच कंटिन्यू करूया आपला व्लॉग. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा गायज. आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा विसरू नका आपल्या व्लॉगला. तर आई आता कावडीच्या पाया पडायला गेली. कावड म्हणजे याच्यामध्ये दोन जे घागरी आहेत त्यामध्ये पाणी भरलेलं असतं आणि वरती कशा तरी टाईपचे म्हणजे केस असतात आणि त्याच्याच म्हणजे सिंगापूरला घेऊन जायचं असतं याला. तर खूप दिवसापासून ही परंपरा चालत आलेली आहे आणि इकडे गावाकडे हे चालू असतं. सिंगापूरला लोक जातात आणि कावडी वगैरे नाचून लोक सगळे म्हणजे एकत्र जाऊन पूर्णपणे म्हणजे हे असं सगळं सीन केला जातो. तर असं म्हणजे एक ह्याचं वैशिष्ट्य आहे. वर्गमित्र असतील, पप्पाचं वर्गमित्र दिसते. तर तुम्ही आता जे पाहिलं ते काय होतं तुम्हाला आमची आई सांगेल. तर आहे आता पाया पडाय तू गेली होती, बर. ती काय होतं? महादेव. महादेव. पण नक्की काय होतं म्हणजे काय काय म्हणतात त्याला? का आता शिंगणापूरला कावडे नाचतात ना. हा, पण जरा सांग की लोकांना म्हणजे कावड म्हणजे काय असतंय नेमकं. आता मी काय एवढे सांग जरा सांग. एवढे ह्याच्यातले महादेव महादेव पाया पडत्यात, पावतोय साऱ्याला. आपल्याला आला, आपल्या दारात घेतलं दर्शन, बस झालं. बरोबर आहे. दे म्हणलं काही तर तुम्ही दिलं बी नाही. अगं पैसे त्यांना तर महादेवाला कशाला पैशाची गरज आहे? 10 रुपये दिले तर 20 रुपये मिळतात आपल्याला. महाग आहे का द्यायला? संध्या मग SIP काढून यायचं का देऊन? कमी पडत नसतं. बरोबर आहे. हम्म. पण कसं असतं आहे, हा. पैशांनीच सगळं नसतं खरं ग. पुण्य केलं पाहिजे चांगलं. अरे बाबा, आता हे लाडूची जेवण, जिलेबी, शिरा, भात, नवसाचे जेवण असते ते. बरोबर. आता काल कावड रात्री बसली, पाडवा झाला की आता जवळजवळ 15 दिवस हेच चालणार त्यांचं, हनुमान जयंतीपर्यंत. हनुमान जयंती हा. म्हणजे आमच्या गावामध्ये हनुमान जयंती सप्ताह असते. बसतो. आता सप्ताह बसलाय. कधी काल बसला सप्ताह? बसतो पण कोणाच ठाव येतं काय कायला. काय माहिती. आता आपण उठतोय 10 वाजता, मग कसं आहे काय? ते अजित पवारामुळं काय बंद आहे म्हणते ते. मग आता जत्रा बेत्रा, पण आता हे घरगुती कावडे फिरवतात ना, मग हे देवाला नेणार ना शिंगणापूरला. हा, असं आहे ना. एक ते मगाठायला मंगात आयला विचारू आपण. मुळा आहे कावडीचं काय असतंय? म्हणते ते, मग मला तरी काय अरे तुला तर काहीच माहित नाही. सांगशील का नाही? महादेव म्हणजे आता सुंदरायने नवस केला, महादेव होऊन दे झाला त्याला महादेव. आणि इथनच नारळ पडला, हा, इथनच महादेवच म्हणायचे, महादेव म्हणायचे. महादेव, ती महादेव म्हणायचे. चढताना थोडस ती महादेवाचा कोण बघत आहे ना, ती थोडं असं छपर करायचा आणि महाग पेटवायचा आणि मोहर कावड नाचत न्यायचा. तर ते हाय महागारी आला की हाय असं ती छपार राहायचं पूर्वेच होत. म्हणजे कांतारा पिक्चर मध्ये जसं तुम्ही बघितलं तसंच आपल्या महाराष्ट्रातली पण संस्कृती आहे, असा विषय आहे.
सोड रे मग कसं काय वाजवते सोड खायचा पानातळ जोड करून वरती लावलेला आहे. तर हे ॲल्युमिनियमच्या तारांनी बांधलेलं आहे. ॲल्युमिनियमची तार आहे ना. तर आधी हे खाली होतं पण इथं कुत्री वगैरे तर झाडं वगैरे तुडू शकतं म्हणून ते थोडं वरती बांधलेलं आहे इथं असं. तर लहानच आहे वेल. आता आशा करतो की आपल्या कालच्या मनी प्लॅन्ट एवढा हा पण मोठा होईल प्लॅन्ट. तर हा सीन आहे म्हणजे ह्याचा. ही आमच्या आईची बहीण आहे. तर सनी तिला मंगताईला म्हणजे मंगताई म्हणतो आम्ही, मंगताईला फोन दाखवतो तिचा. थांबे मला नको घेऊ फोटोमध्ये. हां बांधायचं चालू आहे. काय करा कसं बसले झाला फायनल. काती ते तुम्ही बघितलं तसं आता आम्ही कालचं होतं ते. तर हो का आता हे सनीचे मम्मीचे भांडणं चाललेत. ते ह्याच्यावरून भांडणं झाले. कशावरून दाखव एक मिनिट. हां मम्मी म्हणती हे आहे ते नवीन मास्क आहेत. गाईच कमेंट करून सांगा तुम्हाला नवीन वाटतं का हे मास्क वापरल्यासारखं वाटतंय ना. बघ बाबा 5 रुपयाचं नवीन रुमाल बांधा चल. ती जी दिसते ना समोर ती आहे सनफ्लावरची शेती. थोडीच आहे पण सनफ्लावरची शेती आहे. हां मग ओरिजिनलच ना मग सनफ्लावर. अच्छा हां ते पुण्यामध्ये डुप्लिकेट आलेत ना. आणि हे हायवेचं काम चालू आहे इथं. हा जो एरिया आहे ना हा आहे रामकुंडचा एरिया. तुम्ही फक्त इथले ना लोकांची इथले ना म्हणजे शेतीचे आहे फक्त एक माध्यम असून त्यांनी जे बांधलेली घरं आहेत ना फक्त शेतीवरती. तिथले बंगले बघा तुम्ही बघा. आता हे बाग आहे आणि त्या मालकाचा बंगला. ठीक आहे सेम आता या ठिकाणी पण दुसरं काम चालू आहे. ठीक आहे आता अजून तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो की बघा त्यांच्याकडे फक्त एकच माध्यम आहे ते त्यातून पैसा येतो आणि त्याच्यावरती त्यांनी एवढी मोठी मोठी घरं बांधलेत ना तुम्हाला दाखवतो. म्हणजे ते बघण्यासारखी घरं आहेत खरंच. मजा झाले पुढे पण आहेत ना. नाही इथं आहे ते. हे जी झाडं आहेत नाही झाकून ठेवलेत हे ड्रॅगन फ्रूटची झाडं. तुम्ही आतमध्ये बघू शकता. याला आहे ड्रॅगन फ्रूट 100-150 रुपयाला भेटतात ना ते वाले ड्रॅगन फ्रूट्स. आणि हां आणि हे आहेत ना हे पेरूची झाडं आहेत. हे त्यांनी कॅरी बॅग लावलेत ना ते लावलेत ते उन्हापासून पेरूला म्हणजे काय होऊ नये म्हणजे त्यामध्ये डाग वगैरे पडू नये त्यामुळं. ही आहे सागाची झाडं. त्याला मोठं 1000 रुपये फूट आहे ना. ते किंमत जास्त आहे मोठं झाल्यावर फक्त त्याला ड्युरेशन जरा जास्त लागते त्याची ग्रोथ व्हायला. आणि जर हे मकाचं आहे जे आपल्या शेतात पण आहे तीच नारळाची झाडं. पण इकडची AQI लेवल आहे ना ते एकदम चांगली. कारण सगळे इथं टोटल फक्त जे शेती ही शेवगाची शेंगा. हां गावरान. तुम्हाला झोमॅटो ब्लिंकिट नाही येत. ॲमेझॉन फ्लिपकार्ट येते. हां येत असेल मला दाखवतो दूरच्या रानात केळीच्या मनातून. ही आहे काकडीचा शेती होती. आणि आता समोर जे येणार आहे ना ते आहे केळीची बाग. केळीची बाग. याच्यामध्ये मोस्टली केळी येते चांगलं आहे ठीक आहे पण आतमध्ये एकदम डेंजर झोन राहतो कारण आतमध्ये मोस्टली सापच राहतात. शक्यतो गोनस जास्त प्रमाणात बघायला मिळतो. पण याच्यामध्ये पण लोक आतमध्ये जाऊन त्यांना साफसफाई म्हणा किंवा औषध टाकायचं म्हणा ते कामं करावं लागतात. त्यामुळं पैसा जरी होत असेल तरी धोक्याचं काम आहे. हे बघा एवढ्या उन्हामध्ये पण औषधची फवारणी चालू आहे. चिलमध्ये चालू आहे. तो फोनवरती बोलतोय पुन्हा तरी म्हणजे ठीक आहे. एवढं पण असं म्हणता येणार नाही की लेच कष्ट करावं लागतं असं काही नाही. हे फ्लॉवर नाही आहे कोबीची शेती. कॅबेज म्हणजे काय असतं. हां तेच कॅबेज.
तर म्हणजे सांगायचा उद्देश असा की तुम्ही या रूटने जर जात असाल ना तुम्हाला प्रत्येक प्रकारचं शेती इथं केलेली बघायला भेटेल. त्यात आहे ऊस, लगेच मका, लगेच गहू. आता आम्ही अकलूजला पोहोचलेलो आहे. इथं आमची आजी बसली, म्हातारी आजी. हां 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 ओळखायचं परत हा नीट. ते किती 3-4 मध्ये ओळखलं तर तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता अकलूजमध्ये फेमस असलेल्या मर्डर भजी खाण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता मर्डर भजी खाण्यासाठी किती गर्दी आहे. तर इकडे अक्षरशः थांबलेला आहे ऑर्डर देऊन. तर इकडे बघा, हे भजीमध्ये कट मारून त्यामध्ये कांदा आणि मटकीचं मिश्रण ॲड करतात आणि अलीकडे उभं राहिलेलं जातं त्यामध्ये काहीतरी चटण्या बिटण्या मस्तपैकी असं मिक्स करून वरून कांदा टाकून ते म्हणजे सर्व करतात. तर खूप लोकांची इथं गर्दी आहे खाण्यासाठी. नाही, ओरिजिनलला पिक्चर दिसतं ना आपल्या. कटभजी म्हणजे काय, त्यात कांदा लागतोय? हा काय कांदा टाकून भजी. तर